समाज कसा बदलतो हा एक मोठा प्रश्न आहे नाही का? आणि आपल्या सगळ्यांच्या मनात लगेच दोन उत्तरं येतात. कायदा आणि शिक्षण हीच तर बदलाची मुख्य साधनं आहेत असं आपल्याला वाटतं. पण विचार करा, काय होईल जर हीच साधनं, हीच हत्यारं बदलाच्या मार्गात अडथळा बनून उभी राहिली तर? चला तर मग या दोन शक्तिशाली गोष्टींच्या दोन्ही बाजू जरा बारकाईने तपासून पाहूया. ओके. तर आपला मूळ प्रश्न, ज्याच्या भोवती ही सगळी चर्चा फिरणार आहे, तो हाच आहे की एखादा समाज खऱ्या अर्थाने बदलतो कसा? म्हणजे हा बदल काय वरून कायद्याच्या जोरानं लादला जातो, की तो आतून येतो, लोकांच्या विचारांतून, त्यांच्या मनातून घडतो? आणि साहजिकच बदलाचा विचार आला की आपल्या डोक्यात पहिला शब्द येतो कायदा. बरोबर? एक चांगला कायदा म्हणजे काय असतो? तर एक असा नियम जो सगळ्यांना समान वागणूक देईल, सगळ्यांना न्याय मिळवून देईल आणि समाजाला एका चांगल्या भविष्याकडे घेऊन जाईल. आणि कायद्यानंतर लगेचच दुसरा विचार येतो, तो म्हणजे शिक्षण. शिक्षण म्हणजे काय? तर जणू काही एक जादूची कांडीच, जी फिरवली की प्रत्येकासाठी संधीचे दरवाजे उघडतात, माणूस सक्षम बनतो, त्याला प्रगतीचा मार्ग दिसतो. निदान आपल्याला तरी असंच वाटतं, नाही का? पण जरा थांबा. कायदा आणि शिक्षण ही बदलाची साधनं आहेत, हे तर आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलंय. पण ही खरंच पूर्ण कहाणी आहे, की फक्त एक सोयीस्करपणे सांगितलेली गोष्ट आहे? या वरवरच्या चमकदार चित्राच्या मागे काही वेगळंच, अधिक गुंतागुंतीचं वास्तव तर दडलेलं नाहीये ना? चला, आज याचाच शोध घेऊया. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपण कायद्याच्या भूमिकेबद्दल बोलूया. कायदा एका नवीन, चांगल्या जगाची निर्मिती कशी करू शकतो, याबद्दलचा जो एक सकारात्मक, आशावादी दृष्टिकोन आहे, तो आधी समजून घेऊ. प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ योगेंद्र सिंग यांनी कायद्याच्या 4 महत्त्वाच्या भूमिका सांगितल्या आहेत. त्यांच्या मते कायदा फक्त नियम बनवत नाही, तो बदलाची एक ठिणगी टाकू शकतो. म्हणजे तो बदलाला सुरुवात करतो. जर समाजात बदल आधीच सुरू झाला असेल, तर कायदा त्याला वेग देतो. एक प्रकारे ॲक्सेलरेटरचं काम करतो. ज्या चांगल्या गोष्टी समाजाने स्वीकारल्या आहेत, त्यांना तो कायदेशीर मान्यता देऊन पक्क करतो. आणि हो, ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, त्यांना रोखण्याचं, एक प्रकारे ब्रेक लावण्याचं कामही कायदाच करतो. आणि हे सगळं काही फक्त पुस्तकी ज्ञान नाहीये. आपल्या भारताच्या इतिहासात याची एकदम ठोस उदाहरणं सापडतात. सतीप्रथाबंदीचा कायदा आठवा, विधवा पुनर्विवाह कायदा, अगदी अलीकडचा तिहेरी तलाकबंदी कायदा घ्या. या प्रत्येक केसमध्ये कायद्यानं समाजाच्या एक पाऊल पुढे टाकलं आणि बदलाची योग्य दिशा दाखवली. पण थांबा, हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय, नाही का? खूपच सकारात्मक चित्र आहे हे. आता आपण नाण्याची दुसरी बाजू पाहूया, जी थोडीशी गडद आहे. खरंच कायदा सगळ्यांसाठी समान असतो का? की तो फक्त शक्तिशाली लोकांचं रक्षण करणारे एक शस्त्र आहे? इथे कायद्याकडे बघण्याचे 2 अगदी टोकाचे दृष्टिकोन आहेत. एका बाजूला आहेत व्यवस्थावादी विचारवंत. त्यांचं म्हणणं आहे की कायदा समाजात एक बॅलन्स, एक संतुलन ठेवतो. पण दुसऱ्या बाजूला मार्क्सवादी विचारवंत आहेत, जे म्हणतात की हो, असं काही नाहीये. कायदा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून फक्त श्रीमंत आणि शक्तिशाली वर्गाच्या हातातले एक हत्यार आहे, ज्याचा वापर ते स्वतःची मालमत्ता आणि सत्ता वाचवण्यासाठी करतात. हा जो मार्क्सवादी दृष्टिकोन आहे ना, तो नीट समजून घ्यायचा असेल तर आपल्याला लुई अल्थुसर यांची स्टेट अपॅरेटस म्हणजे राज्याची उपकरणे ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी सिस्टम आहे ज्याच्या मदतीने राज्य किंवा सरकार आपल्यावर नियंत्रण ठेवतं. पण मग प्रश्न हा आहे की राज्य हे नियंत्रण मिळवतं तरी कसं? तर अल्थुसर म्हणतात की राज्याकडे नियंत्रणाचे 2 प्रकार आहेत. पहिला आहे दमनकारी, म्हणजे जो जबरदस्ती करतो, जसे की पोलीस, सैन्य, जे सरळ सरळ बळाचा वापर करतात. आणि दुसरा प्रकार आहे वैचारिक, म्हणजे जे आपल्या विचारांवर नियंत्रण मिळवतात, जसं की शिक्षण, मीडिया आणि हो, कायदासुद्धा. हे आपल्या मनात काय बरोबर आणि काय चूक आहे हेच ठरवून टाकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कायदा या दोन्ही गटांमध्ये येतो. तो शिक्षाही देतो आणि काय योग्य आहे हे आपल्या मनावर बिंबवतो सुद्धा. चला, कायद्याबद्दल तर बरंच बोललो. आता वळूया दुसऱ्या महाशक्तीकडे, शिक्षण. आपण नेहमीच ऐकत आलो आहोत की शिक्षण म्हणजे द ग्रेट इक्वलायझर, म्हणजे सर्वांना समान पातळीवर आणणारं साधन. तर चला, आधी या सुंदर स्वप्नाबद्दलच बोलूया. शिक्षणाकडून आपल्या अपेक्षा काय असतात? की ते देशासाठी एक कुशल वर्कफोर्स तयार करेल, जात आणि वर्गाचे अडखळे तोडून टाकेल, सगळ्यांना पुढे जाण्याची संधी देईल, स्त्री-पुरुष समानतेला प्रोत्साहन देईल आणि आपली लोकशाही अधिक मजबूत करेल. थोडक्यात काय, तर शिक्षण हे प्रगतीचं इंजिन आहे, गाडीला पुढे घेऊन जाणारं. आणि या प्रगतीचं समीकरण तर एकदम सोपं आहे, नाही का? शिक्षण घ्या, चांगली नोकरी मिळवा, भरपूर पैसे कमवा
आणि समाजात मान सन्मान मिळवा. हाच तो गुणवत्तेवर आधारित प्रगतीचा सरळ सोट राजमार्ग आहे, ज्याचं स्वप्न आपल्या सगळ्यांना दाखवलं जातं. पण पुन्हा एकदा पण आला. जसं कायद्याचं होतं तसंच शिक्षणाचीही एक दुसरी गडद बाजू आहे. प्रश्न हा आहे की शिक्षण खरंच सगळ्यांना समान संधी देतं, की समाजात जी विषमता आधीपासून आहे तिलाच ते आणखी घट्ट करतं. इथेही आपल्याला दोन वेगवेगळे दृष्टिकोन दिसतात. एका बाजूला म्हटलं जातं की शिक्षण ही संधीची शिडी आहे, ज्यावर चढून कोणीही यशाच्या शिखरावर पोचू शकतं. पण दुसऱ्या बाजूचं म्हणणं आहे की शिक्षण ही एकाधिकारशाहीची भिंत आहे. ही भिंत फक्त श्रीमंत आणि उच्चभ्रू लोकांनाच आत घेते. ज्यांच्याकडे आधीपासून सांस्कृतिक भांडवल आहे, म्हणजे बोलायची पद्धत, वागण्याच्या सवयी, संपर्क, तेच या सिस्टीममध्ये पुढे जातात. म्हणजेच शिक्षणाची ही दुहेरी भूमिका खूप महत्वाची आहे. एकीकडे ते लोकांना ताकद देतं, बदलासाठी तयार करतं, पण त्याचवेळी तेच शिक्षण समाजात असलेली विषमता टिकवून ठेवण्याचं किंवा वाढवण्याचं कामही करू शकतं. ओके, तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की कायदा आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींचा काही मर्यादा आहेत. मग जर ह्या संस्था स्वतःहून बदल घडवू शकत नाहीत, तर मग सामाजिक बदलाचं खरं इंजिन काय आहे? हा खरा बदल येतो तरी कुठून? ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला समाजशास्त्रज्ञ आंद्रे बेते यांच्या एका वाक्यात मिळतं. ते म्हणतात, समाजाने कोणत्या दिशेने जायला पाहिजे हे कायदा ठरवतो, पण समाज प्रत्यक्षात कोणत्या दिशेने जातो हे सामाजिक रचना आणि संस्कृती ठरवते. म्हणजे काय? तुम्ही कागदावर हुंडाबंदीचा कितीही कडक कायदा करा, पण जोपर्यंत लोकांची मानसिकता, त्यांची संस्कृती बदलत नाही, तोपर्यंत तो कायदा फक्त कागदावरच राहतो. आणि याच विचाराला पुढे घेऊन जातात कायदेतज्ञ उपेंद्र बक्षी. त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे. मूल्य कायद्याने लादता येत नाहीत. समानता, न्याय, बंधुता यांसारखी मूल्य लोकांच्या मनात रुजावी लागतात. ती कायद्याच्या भीतीने किंवा जबरदस्तीने निर्माण होत नाहीत. आणि मग जेव्हा आपण पुन्हा इतिहासाकडे बघतो, तेव्हा एक वेगळंच चित्र समोर येतं. अनेकदा असं दिसतं की कायदे बदलाची सुरुवात करत नाहीत. उलट सामाजिक चळवळींमुळे कायदे जन्माला येतात. अस्पृश्यता निवारण चळवळ झाली म्हणून घटनेत कलम 17 आलं. राष्ट्रवादी चळवळ झाली म्हणून आपल्याला संविधान मिळालं. अगदी अलीकडे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन झालं म्हणून लोकपाल कायदा आला. म्हणजे इथे चळवळ आधी आणि कायदा नंतर असं समीकरण दिसतं. तर मग ह्या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काय काढायचा आहे? निष्कर्ष अगदी सोपा आहे. सामाजिक बदलासाठी कायदा आणि शिक्षण ही दोन्ही साधनं अत्यंत आवश्यक आहेत, यात काहीच शंका नाही. पण ती एकटी स्वतःहून काहीही करू शकत नाहीत. ती फक्त हत्यारं आहेत, आणि ही हत्यारं चालवणारे हात वेगळेच असतात. आणि हाच विचार आपल्याला एका अंतिम पण अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातो. जर कायदा आणि शिक्षण ही फक्त साधनं असतील, शस्त्रांसारखी, तर मग आजच्या काळात या साधनांचा वापर करून समाजात बदल घडवण्यासाठी नक्की कोण लढत आहे? कोणत्या सामाजिक शक्ती या साधनांवर आपला हक्क सांगत आहेत? ह्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे.